लोणी काळभोर येथील तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय येथे आज रामजन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने व भक्तिभावाने साजरा करण्यात आला। यावेळी लाखापेक्षा जास्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। 10वी व 12वीच्या संपलेल्या परीक्षा व शासकीय सुट्टी यामुळे नेहमीप्रमाणे यावर्षी भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती। तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयाचे संस्थापक 1008 देवीपुरी महाराज उर्फ धुंदीबाबा यांनी गेल्या 60 वर्षापासून हे तीर्थक्षेत्र विकसित केले आहे। तेव्हापासून येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। आजही पहाटे 5 वाजेच्या सुमारास महामस्तकाभिषेक करून श्रींची आरती करण्यात आली। दुपारी ढोलताशांच्या गजरात श्री समवेत धुंदीबाबा व मंगलपुरी महाराज यांच्या पादुकांची मिरवणूक ढोलताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली। या प्रसंगी लोणी काळभोर, फुरसुंगी, पुणे, पिंपरी चिंचवड, सातारासह महाराष्ट्रातील विविध भागातून तसेच परप्रांतातून आलेले भाविक व पर्यटक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते। दुपारी 12 वाजता महंत हेमंतपुरी महाराज यांच्या हस्ते राम जन्मोत्सवाची आरती करण्यात आली। त्यानंतर भंडारा व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला। पाडव्यापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची आज सांगता झाली। राम जन्माचा सोहळा झाल्यानंतर भात, आमटी, बुंदीचा महाप्रसाद देण्यात आला। दर्शन व प्रसाद घेण्यासाठी अबालवृद्ध महिला, तरुण भक्तांची झुंबड उडाली होती। RSSचे स्वयंसेवक भाविकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे पार्किंग व्यवस्थित व्हावे म्हणून उपाययोजना करताना दिसून आलेली वाहने मुख्य प्रवेशद्वाराच्या सुमारे 1000 फूट अलीकडेच थांबवल्याने भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास जाणवला नाही। लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता। त्यामुळे कसलाही अनुचित प्रकार घडला नाही। रात्री उशिरापर्यंत विविध भागातून भाविक दर्शनासाठी येत होते। PMPMLच्या वतीने हडपसर ते रामदरा दरम्यान जादा बसेस सेवा सुरू करण्यात आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले। मात्र काही ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने रस्ता दुरुस्त करून रुंदीकरण करण्याची गरज आहे अशी चर्चा भाविकांमध्ये चालू होती। अरुंद रस्ता, दुचाकी व चारचाकी वाहनांची व भाविकांची प्रचंड संख्या यामुळे पुणे कोल्हापूर लोहमार्गावरील पुलापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती। PMPMLने सुरू केलेली बस सेवा, व्हॉट्सअप, फेसबुक यासारख्या समाज माध्यमातून झालेला प्रचार व विविध माध्यमात छापून आलेल्या बातम्या, रविवारची सुट्टी व 10वी 12वीच्या संपलेल्या परीक्षा आदी कारणांमुळे आज तीर्थक्षेत्र रामदरा येथे न भूतो न भविष्यती अशी भाविकांची गर्दी झाली होती। महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज साठी प्रतिनिधी हनुमंत सुरवसे, पुणे।